विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कळंब येथील विविध विकास कामांच्या उद्घाटना प्रसंगी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्तामामा भरणे सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज ह्या कळंब गावामध्ये आल्यावर पावाची हत्तीवरून मिरवणूक काढली। ह्या तालुक्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कशावर मिरवणूक काढली पण कळंबकरांनी हत्तीवरून मिरवणूक काढली। आता दीपक दादांनी सांगितलं, परंतु पत्रकारांना वाटत असेल आज काहीतरी अध्यक्ष बोलत, अध्यक्ष भेट नाही कुठेही बोलायला, पण जर कुणी आवर्जून टीका करण्याचं जर काम धाडस करत असेल तर आम्ही बी गप्प बसणारे कार्यकर्ते नाही। परंतु आमच्या नेत्याचा असा आदेश आहे, तुम्ही एवढे 2 महिने अजिबात काय कोणावर टीका टिप्पणी करू नका। आपल्या सगळ्या पक्षांची युती झालेली आहे आणि त्या युतीचा उमेदवार आपला सुनीताताई वहिनी आहेत, म्हणून आपला उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभा आहे। तर घड्याळाच्या चिन्हाचा प्रचंड बहुमताने आपल्या तालुक्यात विजय करायचा असल्यामुळे आपल्याला सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपल्याला सगळ्यांनाच करायचं आहे। तर काही नेते मंडळी रात्री आम्ही जरी टीका टिप्पणी करत नसेल तर त्यांनी काय मामावर टीका टिप्पणी आणि आमच्यावर करू नये। आमची यांना त्यांना आणि कळकळीची एवढी विनंती आहे, येणाऱ्या उद्याच्या लोकसभेची निवडणुकीत आपण सगळ्यांनी हातात हात घालून सगळ्यांनी प्रचार करायचं काम करायचं आहे। आणि जो आपल्या नेत्याने अजित दादांनी 288 आमदार मध्ये दत्तामामा भरणे सगळ्यात जास्त प्रेम केलेलं आहे। सगळ्यात जास्त राज्यात बारामतीच्या खालोखाल जर निधी द्यायचं काम जर दादांनी कोणाला केलं असेल तर ते दत्तामामा भरणेला केलं असेल। तालुक्यात रोड नाही, महिलांच्या डोक्याचा जर हंडा उतरवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या मामाने केलेलं आहे। हे सगळ्या तालुक्याला माहित आहे। कुठं कुठल्या गावात 4-4, 5-5 सभा मंडप देण्याचं काम केलं असेल किंवा रोड तर कुठं बारामतीहून तर तुम्ही निघाला तर बावड्यात अर्ध्या तासात जात आहे आणि तिथनं तर नरसिंहपूरला जायचं म्हणलं तर 10 मिनिटात जात आहे। ह्याच्या आधी परिस्थिती होती, जर आपल्याला 10व्याच्या विधीला नरसिंहपूरला जर जायचं होतं तर आपल्याला अकलूज मार्गे जाऊन संगमवरून नरसिंहपूरला यावं लागत होतं, नाहीतर इंदापूरच्या लोकांना तिकडे टेंभूर नेऊन संगम 10व्याच्या विधीला यावं लागत होतं। पण आता तुम्ही कुठल्याही रोडनं कधी आणि कसंही जावा, अर्ध्या तासाच्या आत ह्या टोकाच्या टोकाला पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या लोकप्रतिनिधीनं मामांनी केलं। हे एवढं सोपं नव्हतं बाबा। आणि ज्यांना काय वाटत असेल त्यांना पाण्याचा टँकर जरी कुठल्या गावात लावायचा असेल तर त्याच्यावर दत्तामामा भरणे यांच्या आमदाराची सही लागते, ही सुद्धा प्रत्येकाने ध्यानात ठेवावं। कुणी म्हणावं कुठला रोड मी केला आणि कुठला कुणी केला, काही नाही। विधानसभेचा आमदार असतो त्याची सही असल्याशिवाय कुठलंही काम तालुक्यातले एकही काम होत नाही, ही सगळ्यांनी ध्यानात ठेवावं। आणि येणाऱ्या 2024ला मामा तुम्ही गेल्या बारीनं 2019ला 32 मतांनी निवडून आलाय, 32,000च्या आत इंदापूरची जनता तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। मी आज या कळंबच्या इथं तुम्हाला शब्द देतो आणि माझं 2 शब्दाचं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद आबा। यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे अभ्यासू नेतृत्व प्रताप बाबा पाटील यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। आजच्या आपल्या कळंब गावाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या आणि उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आदरणीय लोकप्रिय दत्तामामा भरणे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मित्र हनुमंतआबा कोकाटे, वेळ कमी बोलणारे मामाला सगळ्यांना आपल्याला मामाचं मार्गदर्शन ऐकायचंय। सर्व व्यासपीठ, कळंब गावातील सर्व ग्रामस्थ, या पंचक्रोशीतील झालेले सर्व नागरिक, ज्येष्ठ नेते मंडळी, या कळंबकरांना आज मला धन्यवाद देऊ वाटतंय। 2007 पासून या कळंबकरांचं या परिसरातल्या लोकांनी आम्हाला मामांना जिल्हा परिषदेवर लावायचं काम केलं। 3 वेळा आम्ही दोघं नवरा बायको आणि मामा एकदा गेलं, त्यावेळेसही तुम्ही खूप मताने काम करण्याची संधी, आशीर्वाद दिला तुम्ही।
त्यावेळेचं कळम आजचं कळम जमीन आसमानचा फरक आहे. हे बीकेबीएन रस्ता आणि अंतर्गत सगळे रस्ते, वाड्या वस्त्यावर जाणारे सर्व रस्ते, त्या बोरकरवाडीचा प्रश्न आणि सुभेदार वस्तीचा प्रश्न इतका वाईट किचकट प्रश्न होता. 5-5 किलोमीटरचं रस्तं जिल्हा परिषद मधून 10 लाख 5 लाख टाकून काढलं होतं. पण आज त्या दोन्ही वाड्या वस्त्यावर जायचा इतका मोठा प्रश्न मामा तुम्ही मार्गी लावला आणि ह्या सर्वांचा प्रश्न सोडवलं. कोट्यावधी रुपयाची कामं बीकेबीएन असेल, तो चव्हाणवाडीचा रोड असेल, बोरकरवाडी आदिपुरीचा चोपडी वस्तीचा रोड असेल, रत्नपुरीचा सोलंकर वस्तीचा प्रश्न असेल, आज खूप दिवसातनं फडतरे वस्तीचा बी नारळ आज फुटलाय, कळम लासुंदेचा रोड असेल, अनेक कामं या कळम परिसरामध्ये कळममध्ये चालू आहे. सगळ्यांनी भाषणं केली, बारक्या चिरक्या कामं कोणीच बोललं नाही. खूप लहान लहान कामं तुम्ही इथं केली, गटराची कामं असतात, लहान लहान अंतर्गत रस्त्याची कामं असतात. परंतु माझी कळमकरांना विनंती आहे, येणारी महिना 6 महिन्यात लोकसभेची निवडणूक लागली. आज तुम्ही मामाच्या हाती येऊन मिरवणूक काढली, खूप आनंद व्यक्त केलाय. पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ठामपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी मामांनी दिला, राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने किती मिळाला. आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या कामाच्या संदर्भात आपण मतदान करून आशीर्वाद देऊन उतराई होवं असं विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि हनुमदाबांनी दीपक दादवांनी सांगितलं आम्हाला बंधन आहे, काहीच बंधन पक्षाच्या नेत्यांनी आधी दिल्यानंतर आम्ही ऐकणारी माणसं आहे. परंतु कुणी काही समजू नये की आम्हाला बोलता येत नाही, काय नाही, सगळं बोलताय, आम्ही बी काही साधू शकत नाही. पण नेत्याचा आदेश मानणारी माणसं आहे. आमच्या फार टीका टिप्पणी करून घराला राहिली तरी आम्ही आपलं बसलोय का? नेत्याने सांगितलं, आम्ही आपलं सांभाळणारी माणसं आहे. त्या कळमकरांना अनेक दुसरी एक विनंती आहे. त्या परिसरात काम करत असताना तुमच्या आजूबाजूला इकडे चिखली कुरोडे असेल, इकडं लासोडे असेल, जंक्शन असेल, रणगाव असेल, इकडे निमसाकर असेल, त्याही गावात अमोल पाटील स्टेजवर आहेत, अभिजित पाटील स्टेजवर आहेत. कोट्यावधी रुपयाची तुमची कामं तुमच्या गावात चालू आहेत, तुमचाही विकास त्याच पद्धतीत चाललाय. म्हणजे कळमूरला दिलं किंवा जंक्शनला दिलं नाही का हातुण्यात दिलं असा प्रश्न कुठेही नाही. सगळ्या गावात अख्ख्या तालुक्यामध्ये विकासाची कामं चालू आहेत. विकासाची कामं करत असताना विकासाचं काम मंजूर करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, किती विनवण्या कराव्या लागतात, किती हेलपाटे करावे लागतात हे आपल्याला कोणाला माहित नाही. पण मामाची धडपड आम्ही आमच्या डोळ्याने नेते मंडळी काय बघतो, जवळपास असतो, मुंबईला काय जायचा वेळ येतो, खूप प्रयत्न कष्ट करावे लागतात. तर त्या कष्टातून आपल्या सर्व जनतेचं, सर्व ग्रामस्थांचं हित जोपासलं जातं. हे काय सांगायची गरज नाही. विकास कामं करत असताना हे कळमला एवढं काम करत असताना हे कळमच्या हे बीकेबीच्या रस्त्याने सुद्धा गावाला शोभा आली. इथं बोरकरवाडीहून एक अंतर्गत जुना रस्ता आहे पांढरेचा. मला संदीप पांढरे तिकडली वस्तीची लोक सांगायला होती, त्यावेळेस तिथं जायला सायकल सुद्धा जात नव्हती, बैलगाडी सुद्धा जात नव्हती. ते रस्ता पांढरीचा रस्ता मागायला होती मागणी करताना. आज तो सगळा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण केलाय. त्या परिसरातून नातेपुते रोड पासून कळमपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालाय. त्या परिसरामध्ये शेतकरी असतील, काही राहणारे लोक असतात, आयुष्यभर त्या काकाड्यात येत होती. मी बघत होतो 17 वर्ष 16 वर्ष मी माझ्या डोळ्याने बघितलेली काय काय रस्ते, असे काय कामं झाली. परत आला तुम्ही बोरकरवाडीला आपण जात होतो, पप्पा इथे कुठं असतीलच, कधी न होणार काम. त्यांनी काम सांगितलं की आमच्या आगाव काढायचं, कसं करायचं कसं नाही, त्यातनं थोडं मार्ग. पण हे एवढं मोठं काम करून दिलं, फार गणेश चोपडीचा 15च्या रस्त्यापर्यंत करून दिलं. आता कायमच किटकिट मिटली. पण हे काम करत असताना पप्पा दुरुस्ती सुद्धा 5 वर्ष त्या रस्त्यावर त्याच ठेकेदारात करायला सांगितली आहे. मी आता नारळ फोडताना कुठं कुठं खड्डे पडल्यात तुमच्या वस्ती जारीकडे, तर ते कशाने पडलेत, मस्तीने पडलेत वाटतं. ते बी आपण दुरुस्त करू घ्यावं. जास्त बोलणार नाही, आम्हाला आपल्याला बोलायचं. पण येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कळमकरांनी त्यांचा वाटा खूप मोठा उचलावा. आपली महायुती इथल्या सर्व जनतेला माझी विनंती, मामाने काम करत असताना विरोधकांची सुद्धा कामं केली. इथल्या विरोधकांच्या शेताच्या कडे सुद्धा डांबरी केली.
ती विरोधक ती सुद्धा बघितलं ना. अशी काय कामं केली 25-25 फुटाचे रस्ते त्यांच्याकडे डांबरी करून दिलं. म्हणजे मामा विरोधकांचं सुद्धा काम करतो, विरोधकांचं कोणाला हरवायचं काम करत नाही. पण मामा विरोधक बोलतात वाईट वाटतं. कालपर्यंत रात्रीपर्यंत मामावरती टिप्पणी चालली होती. कारण नका त्यांना काय त्यांचा आदेश नसेल असं आपल्याला माहित नाही, पण आम्हाला आदेश आहे, आम्ही बोलतो. वेळ आल्यावर बघून लोक विधानसभेला आपण तरी काही कमी करावं, पण त्यावेळेस आपण लोक काय करायचं. पण येत्या उद्याच्या लोकसभेला आपण सर्वांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्यांना सहकार्य करावं एवढंच या सभेच्या निमित्ताने विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद. धन्यवाद आबा. मामांनी बोलायच्या अगोदर एका गोष्टीचा आम्हाला खुलासा करायचा आहे की ज्यावेळेस आम्ही बेरीज केली विकास कामांच्या यादींची, तो आकडा गेला 102 कोटीच्या पुढं. आणि मग सर्व ग्रामस्थांनी युवकांनी असा प्रस्ताव मांडला की मामांची हत्तीवरून मिरवणूक काढायची. 8 दिवस आम्ही प्रयत्न करत होतो हत्ती मिळवण्यासाठी, पण हत्ती काही भेटत नव्हता. आणि दीपक जाधव गंगावांचे आमचे मित्र प्रशांत पाटील यांनी विचारला हत्ती कसा मिळाला, तर आम्ही कळमकर हुशार आहे बरं का. आम्ही काय केलं, तासगावच्या थेट RR पाटलांच्या मुलाला फोन केला, रोहित पाटील. मी मधुबापूंना रामभाऊ दुपारी सांगितलं हत्तीचा किस्सा, आणि रोहित पाटील म्हणले कुणाला हत्ती हवाय. आम्ही म्हणलं दत्ता मामा भरणे. खरंच रोहित पाटलांचं मी आभार मानतो की आबानंतर दुसरा नेता कोण, तर रोहित पाटलांनी मामांचं नाव घेतलं आणि तिथल्या पटवर्धन संस्थानाकडून आम्हाला हत्ती 2 मिनिटात मिळवून दिला. त्याबद्दल हत्तीबद्दल जे कौतुक झालं त्याचं स्पष्टीकरण. कळंबारी या परिसरातील बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. आज आपल्या गावामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच आदरणीय व्यासपीठ, सर्व पत्रकार बंधू, मीडियाचे सगळे प्रतिनिधी, आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माजी सरपंच, आजी माजी सगळे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, आजी माजी सोसायटीचे सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, आजी माजी सदस्य, सर्वच आपल्या साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, उपस्थित सर्वच जिल्हा परिषदेचे सगळे आजी माजी सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गावामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आज आम्ही आपले सर्वजण आम्ही आज आमच्या समोर उभा आहे. बंधूंनो, आज माझ्या आयुष्यामधला आजचा रविवार हा माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे, खूप ऐतिहासिक आहे. सकाळी आज माझ्या टणू गावामध्ये माझी सभा होती. कार्यक्रम सकाळी टणू गावामध्ये होता. ज्या टणू गावामध्ये मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की 2019 साली मला तिथं माझ्या निवडणुकीमध्ये मला एजंट सुद्धा तिथं मिळत नव्हता त्या टणू गावामध्ये. आणि तिथं आज दुपारी साधारणतः दुपारच्या उन्हाच्या 1-1.5 वाजता त्या आपल्या मीरा नर्सिंग रोडवर साधारणतः 400-500 लोक ज्यावेळेस त्या रोडवरती उन्हातानात माझी वाट बघत होते आणि त्या गावामध्ये माझ्या घोड्यावरून मिरवणूक काढली, ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये काय मला पाहिजे तुम्हाला मी सांगतो. त्या टणू गावामध्ये शेवटी मी नेहमी सांगतो, आज तुम्ही माझी सगळ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढली. मी तर त्याला ह्या गोष्टीला माझा विरोध असतो, परंतु तुमच्या गावातल्या सगळ्या युवक मंडळींनी हट्ट केला की आम्ही ह्यावेळेस ती काढणार. मी तर अजिबात नाही सांगत होतो. आताच मला वाटतं राऊत सर तर त्या रोहित पाटलांपर्यंत गेले होते हे सुद्धा मला माहित नाही. आज आमच्या इथं बंधूंनो, निश्चित प्रकारे आज तुमच्या हत्तीची मिरवणूक दुपारची घोड्यावरची टणू गावची दुपारच्या उन्हाच्या रखरखत्या ह्याच्यामध्ये ज्या गावामध्ये निवडणुकीला मला एजंट मिळणं अवघड होतं त्या गावातली मिरवणूक आणि तिथल्या सभेला असणारी उपस्थिती पाहून आज निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झोपताना किती बरं वाटत. बंधूंनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, माझ्यासारखा कार्यकर्ता तुम्ही पहिल्यापासून मला ओळखता. मी काम करणारा माणूस आहे, मी विकासाला महत्व देणारा माणूस आहे. मी कधीही काम करताना कधीही जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा विचार न करणारा माणूस आहे. आणि आपल्याकडे जो माणूस येतो त्या माणसाला आपण मदत केली
त्या माणसाला सहकार्य केलं तर तो माणूस निश्चित माणसाच्या त्या विचारामध्ये परिवर्तन होतं. हे मानणारा मी माणूस आहे. माणूस काय चिखलाचा नसतो, माणसाला घडवायचं असतं, माणसाच्या जवळ जायचं असतं, जवळ जाऊन पुढच्या माणसाचं मन जिंकायचं असतं. ही पार्श्वभूमी बांधून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ही मला एक शिकवण आहे. आज मी सांगतो काम आज तुमच्या गावामध्ये एवढी केली. आज एमजीपीचे अधिकारी पण इथं, डेप्युटी इंजिनियर सगळे समोर इथं दिसतायत, सगळे बाकीचे अधिकारी इथं समोर दिसताय. बंधूंनो, काम करताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कळंब हे गाव तालुक्यातलं मोठं गाव आहे आणि या गावामध्ये सगळ्यात कुठली अडचण असेल तर माझ्या पिण्याच्या शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची अडचण. एवढं मोठं गाव आहे. नवदाऱ्यापासून तुमच्या अडचण सगळ्या इथं मोठ्या असणाऱ्या प्रत्येक वाडी वस्तीवरती आमच्या गरीब माणसाची किती पाण्याची अडचण होती. आमच्या महिला भगिनींच्या स्टेजवर महिला भगिनींची अडचण किती होत असते. प्रत्येक वेळेस पाण्यासाठी तर महिला भगिनींना अनेक गोष्टीचा त्रास होत होता. डोक्यावरच्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा कायमचा हंडा उतरवला गेला पाहिजे. ही माझी महिला भगिनी हपशेवर दिसली नाही पाहिजे. यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे प्रयत्न केला. राज्याचा राज्यमंत्री असताना या राज्याचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा जलजीवनचा आराखडा तयार केला. एक चांगल्या प्रकारची योजना आपल्या गावामध्ये साधारणतः 53 ते 55 कोटी रुपयाची योजना ही आपल्या गावासाठी आणली की जेणेकरून कळंबला खूप विषय जो महत्वाचा आहे, माझ्या शेतीच्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न कायमचा सोडवला गेला पाहिजे. माझ्या प्रत्येक घरामध्ये, माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये, अल्पसंख्याक वस्तीमध्ये प्रत्येकाच्या घरात नळाचं कनेक्शन गेलं पाहिजे. ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची बंधूंनो प्रामाणिकपणे राहिलेली आहे. आज तुम्हाला मी हे सांगतो, आपले रस्ते असतील, बाकीच्या गोष्टी असतील, बोरकरवाडीचा मगाशी विषय पाठीमागे सगळी मंडळी पाठीमागे बसलेली दिसत आहेत, उपसरपंच सगळे चोपडे बांधव वगैरे. बंधूंनो, काय अवस्था होती त्या भागामध्ये रस्त्यात जायची तुम्ही विचार करा. फडतरे सांगत होते, मला वाटतं आमचे रामभाऊ कदम सांगत होते, बंडू दादा सांगत होते. आज फडतरे नाबाजी शाळा आहे, त्या शाळेला जर चव्हाणवाडी काही चव्हाणवाडीच्या लोकांना असेल, लासुर्ड्याच्या लोकांना असेल किंवा इकडं बाकीच्या आमच्या सुभेदार वस्तीची समोर लोक आहेत, बंधूंनो पाठीमागं तुम्ही फक्त विचार करा की तुम्ही या लोकांनी खरं पाठीमागं तुमचे प्रश्न सुटायला पाहिजे होते का? तुमचे रस्ते पाठीमागं झाले नाही याचा तुम्ही फक्त खोल विचार करा. मला आज कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही, मला टीका टिप्पणी करून कुठेतरी वाह करायची नाही आहे बंधूंनो. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, निवडणुकीपुरतं काही लोक येऊन कुठेतरी एकामेकामध्ये कुठेतरी आपल्यामध्ये जातीवाद्यामध्ये कुठेतरी जातीमध्ये भेदभाव करून कुठेतरी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा, अशी काही लोकांनी बंधूंनो पाठीमागे ही केलं. त्याचा त्रास बंधूंनो आपल्या सगळ्यांना जाणला. फक्त मतदान निवडणुकीपुरतं माझ्यासारखा कार्यकर्ता मला माहित आहे. आज जरी मी आमदार झालो किंवा पाठीमागे मंत्री झालो, हे पद काय रुबाब करण्यासाठी नाही रे बाबांनो. काम तर सगळेच करतात. उद्या तुम्हाला मी सांगतो, जेणेकरून या पदाचा उपयोग लोकांना किती होतो, मागासवर्गीय माणसाला किती होतो, अल्पसंख्याक माणसाला किती होतो, यासाठी बंधूंनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सर्वांना एवढं सांगतो की 2012 साली तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद करण्याची संधी दिली. अध्यक्षपद मला तुम्हाला माहित आहे, पूर्वी जे आपण 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो, मोठ्याने साजरी करतो, सगळे नेते येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करतात. अरे आपण ज्यावेळी जयंती साजरी करतो त्या समाजातल्या लोकांना काय हवं आहे, त्या लोकांची इच्छा काय आहे, त्या लोकांना गरज काय आहे, ह्याचा कधी आपण विचार केला का? 2012 सालचा तुम्ही ह्याच्यावर विचार करा. 2012 साली कधी या वाडी वस्तीवर दलित वस्तीच्या होत्या, कधी निधी पूर्वीचे तुम्ही बघा. 2012 साली मागासवर्गीय वस्तीमध्ये कधी निधी होता का? हे तुझं काय त्याचं काय जरा काय विचार त्याला काय माहिती तुला? शांत राहायची जरा, तिथे भाषण बिषण करत नको, ती जरा ऐकू दे की. मला पण बोलता येत, जरा शांत राहा बघतो जरा थोडं. त्यामुळे बाबांनो 2012 साली दलित वस्तीमध्ये कधी निधी आला होता का? याचा कधी विचार केलाय का? 2012 नंतरच दलित वस्तीमध्ये निधी कसा आला, बाकीच्या अल्पसंख्याकांच्या माध्यमातून निधी कसा आला, याचा भाग बाबांना आपण निश्चित प्रकारे कुठेतरी जर एक त्याला ऐकू द्या. जर तुम्ही कशाला बोलता, गप बसा की जरा, तुम्ही शांत राहा, त्यांना ऐकू द्या. त्यामुळे ह्याचा तुम्ही फक्त विचार करा. पूर्वी आपल्या गावात हा निधी का आला नाही? आणि बंधूंनो, विकास बाकीची कामं एवढी आपण मंजूर करतो, हे काय कुठे इतकं सोपं गोष्ट नाहीये. ही कामं मंजूर आणण्यासाठी खूप झगडावं लागतं, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावं लागतं.
त्यातून बंधून ही कामं आपल्या गावातली कामं आपली बंधून मंजूर होता. आज तुम्हाला मी सांगतो, मला वाटतं आबानी काहीतरी मगाशी माझा पेपर फोडला की माझ्यासारखा कार्यकर्ता की एक घरकुल योजना नवीन काही गोष्टीमध्ये काय आहे ती योजना आपल्या तालुक्यात कशी मिळेल, गोरगरीब माणसाला त्याचा लाभ कसा मिळेल, हा मागच्या 8 दिवसामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. इथं समोर आपलं महादेवाची शपथ घेऊन कोण म्हणते मामासारखी शपथ घेतो. हो, मी शपथ घेतो, जो खरं करतो प्रामाणिक करतो आणि शपथ का तो काही घेऊ शकतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये गोरगरीब माणसाला घरकुल मिळावं, 1,20,000 घरकुल मिळण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो मागच्या 8 दिवसामध्ये स्वतः फाईल माझ्या गाडीमध्ये घेऊन माझ्या गोरगरीब माणसाला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. पुण्यामध्ये एक डेप्युटी कमिशनर आहे, तिला थोडं वेडवाकडं ह्या गरीब वेडवाकडं बोललो, त्यांना सांगितलं हे गरीबाचं काम आहे, त्या गरीबाच्या कामाचा खूप तुम्हाला सांगतो. जर हे काम अडकलं, हे काम जर तुम्ही लगेच केलं तर गरीबाचा तुम्हाला दुवा लागेल आणि जर काम तुम्ही अडकळून केलं त्या गरीबांची तळतळ तुम्हाला कायमची लागेल. हे ठामपणे सांगणारा हा तुमचा आमदार आहे रे बाबांनो. आणि स्वतः हे काम स्वतः करून मुंबईला बंधून नेलं. असे अनेक काम आहेत. आज इथं आमच्या महिला अध्यक्ष आहेत किंवा बाकीच्या आपल्या गावच्या सरपंच सगळी मंडळी इथं हजर आहेत. बंधूंनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो निश्चित प्रकारे जेणेकरून या तालुक्यामध्ये अधिकचा निधी कसा मिळेल, या तालुक्यामध्ये आमच्या लोकांना कसं सहकार्य होईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो केला. त्यामुळे आज सकाळचा टन्नूचा घोडा आणि कळमचा हत्ती हे माझ्या आयुष्यामध्ये नक्की निश्चित माझ्या स्मरणामध्ये नक्कीच कायमचं निश्चित प्रकारे बंधूंनो राहील. आज तुमचा हा रस्ता वाहतोय, हा बीकेबीएन रस्ता वाहतोय. हा बीकेबीएन रस्त्याची अवस्था काय पूर्वी होती अवस्था, 10 वर्षापूर्वी ह्या रस्त्याची अवस्था काय होती. तुम्ही बारामतीला जर तुम्हाला इथून जायचं असेल तर तुम्हाला भवाननगर मार्गे जावं लागत होतं. तिकडं बावड्याला किंवा इकडं अकलूला जायचं असलं तर आपण दुसरा रस्ता घेऊन इकडे जात होतो. इतके रस्त्यामध्ये खड्डे बंधून होतं. आज या रस्त्याची अवस्था काय, हा रस्ता कुणी केला, पूर्वी रस्ते का झाले नाही यासाठी बंधूंनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आज हा रस्ता झाला ना. हा रस्ता आज रस्ता झाल्यामुळे इथली बाजारपेठ वाढली ना. आज समोर पीडीसी बँकेची इमारत असती, इथं सगळे समोर गाळे दिसतात. आमच्या डुडूशेटचं इथं किराणा दुकान दिसतंय, इथं आमचं चव्हाणांचं जनरल स्टोर दिसतंय. तुम्ही सगळे माझ्याकडे बघताय. तुम्हाला प्रामाणिक आपले एखाद्या वेळेस एखाद्या तुमचे आमचे कुणाचे चव्हाणताई किंवा बाकी डुडूशे जरी काय वेगळं असलं तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, काही केलं तर तुमचा व्यवसाय वाढला का नाही वाढला हे फक्त तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तुमच्या इथं आमच्या एखादं पानपट्टीचं दुकान असेल, तिथं आमच्या चर्मकार समाजाचं सलूनचं दुकान असेल, हे सुद्धा वाढले बंधूंनो. दळणवळणाची साधन वाढले तर हे वाढतात ना. जेणेकरून हा बीकेबीएनचा रस्ता तुम्हाला मिळाल्यामुळं निश्चित प्रकारे कळमगाव पूर्वी आमदार दिसायचा, आज कळमगाव तुम्हाला उजेड करण्यासाठी दिसतंय का तुम्हाला, याचा तुम्ही बंधूंनो विचार करा. अरे राजकारण डोक्यात बाजूला राजकारण काढा, फक्त तुम्ही शांतपणे विचार करा. तुमच्या 10 वर्षापूर्वी तुमच्या गावाची परिस्थिती काय होती, तिथल्या मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्त्याची परिस्थिती काय होती, पिण्याच्या पाण्याच्या योजनेची परिस्थिती काय होती. आमच्या मुस्लिम समाजाचा बंधूंनो तुम्ही विचार करतो, आपण निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचं नाव घेतो, त्यांची काय परिस्थिती होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो शेती महामंडळाचा जो विषय माझ्या डोक्यामध्ये आला, खरं तर तो पहिल्यांदा विषय डोक्यात आला तो मुस्लिम समाजाच्या ह्याच्यामुळे जी आपली दफनभूमी किंवा बाकीचे जे कब्रस्ताची जी जागा आहे, मला वाटतं याची जागा तो बरेच दिवस तुमचा प्रश्न रेंगाळला होता. त्यासाठी मी सांगितलं, मला वाटतं दत्तो आपण सांगितलं, आपल्या बडोदरांनी सांगितलं की त्यासाठी मिटिंग लावली. का झालं मगाशी बडोदरांनी सांगितलं की आम्ही गुपचूप कोणाला घरी पण सांगत होतो. बद्दल मी गुपचूपच सांगतो. का गुपचूप सांगतो, कारण का मागच्या 2 वर्षापूर्वी बद्दल मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक चांगली योजना आपल्या तालुक्यामध्ये आपण आणली होती. एक 5 टीएमसीची योजना, उजनीचं पाणी. आज भाऊ इथं आमच्या रणसिंग भाऊ असतील, आप्पा असतील, ही सगळी जुनी मंडळी इथं आमचे आपले डायरेक्टर असतील, रणोरे आपल्या आपले त्यामुळे ही सगळे असतील किंवा भैया सगळीच निमसाकरची मंडळी. बद्दल ह्या लोकांनी खूप मोठा संघर्ष या पाण्यासाठी केलेला आहे आणि या 22 गावाला कायमचं पाणी मिळावं यासाठी बंधूंनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे 5 टीएमसीची पाणी जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावरची योजना आपण आपल्या तालुक्यासाठी मंजूर केली होती.
ती योजना कोणामुळे रद्द झाली? सोलापूरचा कुणी गैरसमज निर्माण केला, त्यांच्या डोक्यामध्ये कुणी घातलं? माझी जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली, माझी जिवंतपणी प्रेतयात्रा उजनीमध्ये पडून गेली. मला त्याचं काय देणं घेणं नाहीये. माझी प्रेतयात्रा काय माझं तुकडं तुकडं जरी केलं, या तालुक्यासाठी जे काय करता तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता बोलतो प्रामाणिकपणे प्रयत्न करील. अरे मी काम करणारा माणूस आहे. मला हे खोटं नाटक शो बी मला अजिबात आवडत नाहीये. आज लाईव्हच्या माध्यमातून तालुक्यातले अनेक आमचे लोक इथं आज ऐकत असतील. मला लोकांना विनंती करायची, बाबांनो खरं काय आणि खोटं काय ओळखा. किती दिवस खोट्या लोकांना शो करणाऱ्या लोकांना तुम्ही साथ देणार आहे, सहकार्य करणार आहे आणि कुठेतरी मोठ्याची अपेक्षा पाठी करणार आहे. अरे खरी माणसं जीवाभावाची कोण आहे? आपल्या उपयोगी पडणारी कोण आहे? आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या वस्तीच्या विकासासाठी कुणी प्रयत्न केले? आपल्या भागामध्ये रस्ते कुणी आणले? पाणी कुणी आणले? याचा फक्त नीट विचार करा रे बाबांनो. शेवटी मी पण माणूस आहे रे बाबांनो. आज तालुक्यामध्ये एवढं काम करतो, एवढं मरतो, तालुक्यामध्ये विकासाच्या अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून केलेला आहे. परंतु एवढं आणून सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती ज्यावरती माझ्यावरती आरोप होता, माझ्यावरती नाही ते लोकांचा आरोप होता, त्यावेळेस झोपताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संध्याकाळी किती त्रास होत असेल हे माझं मी भोगतोय रे बाबा, भोगतोय. शेवटी मी पण माणूस आहे, मला पण भावना आहे. याचा तुम्ही काहीतरी विचार करा बाबांनो. म्हणून आज एवढं काम केलं. काही लोकांनी माझ्यावरती मला वाटतं आता मग सांगितलं युतीचा धर्म असल्यामुळे मी काय बोलत नाही, परंतु काही लोकांनी इतका काय उठलाय, सर उठलाय माझ्यावरती. काही कुणी आरोप करतात. बंधूंनो तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, कुणी म्हणलं की बंगल्याचं काढले. अरे बंगला काय, माझा जन्मच बंगल्यात झालाय. कुणी काढलं? गाड्या घेतात. अरे या तालुक्यामध्ये 118 एनी ज्यावेळेस गाडी पहिल्यांदा सगळ्या लक्झरीज गाड्या आणि सफारी गाड्या कोणाच्या कुटुंबात आल्या असतील तर त्या भरणे कुटुंबाच्यात आल्या. पहिल्या गाड्या तालुक्यातल्या माझे. आणि गाडी बिडीचं काय करता, असल्या किती गाड्या बिड्या ते जाऊ द्या. काही लोकांना प्रामाणिकपणे सांगतो, कैलासवासी शंकरराव भाऊ आज आपल्यात नाहीये, परंतु कैलासवासी शंकरराव भाऊंना मानणारा मी कार्यकर्ता आहे. माझं भरणे कुटुंब त्या शंकरराव भाऊंना मानणारे कार्यकर्ते. शंकरराव भाऊ ज्या वेळेस मला फोन करायचे आणि सांगायचे की भरणे भाऊंना सांगा की आज आपल्याला कारखान्याला कामगारांचा पगार करायचा आहे, आज आपल्याला 25 लाख लागायचे, आपल्याला 50 लाख लागायचे. दत्तोबा रामभाऊ तुम्ही बाळासाहेब पाटील मध्ये तो व्हाईस चेअरमन आहे. 15 ते 20 वर्षापूर्वी रेकॉर्ड मला वाटतं काही लोकांना माहिती असेल, त्यावेळेस 15 ते 20 वर्षापूर्वी इंदापूर, मी फक्त छत्रपती बाकी कुठलं सांगत नाही, ज्या इंदापूर भाऊंच्या सांगण्यावरून इंदापूर सहकारीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्या भरणे कुटुंबाची 4 ते 4.5 कोटी रुपयाची 15-20 वर्षापूर्वी ठेव त्या कारखान्यावरती होती. हे सुद्धा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. मी इंदापूर आणि जो इंदापूर सहकारी साखर कारखाना उभारला गेला, जो वालचंदनगरचा इंदापूरला शिफ्ट झाला, त्या कारखान्याच्या टायमाला कागदपत्र गोळा करण्यासाठी 3 लाख रुपये लागणार होते. 3 लाख रुपये लागणार असताना त्यावेळेस शंकरराव भाऊ आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की असे 3 लाख रुपये लागणार आहे. त्या 3 इंदापूर सहकारी वालचंद ट्रान्सफर करताना जे पहिले 1 लाख रुपये आहेत 3 लाखातले, ते 1 लाख रुपये हे भरणे कुटुंबाचे आहेत. हे मला लोकांना त्यांना सांगायचंय. जे कोण मी त्यांच्यावरती मला अजिबात आरोप करायचा नाही. कुणाची काय परिस्थिती होती, 92 साली काय होती, 95 साली काय होती, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण मी माझं सांगतो, माझा सातबारा, माझे व्यवसाय, माझं असं आहे. जे कोण असं काय करत असतील त्यांनी फक्त गोष्ट समजून घ्यावी. समजणे वाले को इशारा काफी होता है. त्यामुळे अशा लोकांना बंधूंनो कधी कधी खूप चीड येते, खूप राग येतो. आणि अरे ज्याचं हेच नव्हतं अशी लोक काहीतरी विनाकारण आरोप करा, आम्हाला पण आरोप करायचा. आम्ही गप्प बसलेलोय. लोकसभेची निवडणूक आहे, युतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. सर्वांना आपल्याला जे उमेदवार आहे त्याला मतदान चांगल्या प्रकारे करायचं आहे. घड्याळाचं चिन्ह आहे. त्यामुळे आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही युतीचा धर्म पाळणार. आणि ठीक आहे, उद्या आमच्या मध्ये जर निर्णय श्रेष्ठींनी काय घेतला तो आम्हाला मान्य असेल ना, पण विनाकारण तुम्ही असं कुणी जर खोटे नाट्याचा आरोप तुम्ही करणार असताल ते बंधूंनो चुकीचं आहे. आणि निश्चित प्रकारे बंधूंनो मी तुम्हाला हे सांगतो, रस्ते असतील किंवा बाकीचं ठीक आहे, एखादा रस्ता खराब झाला असेल
त्याला टाकू ना त्या कॉन्ट्रॅक्टला ब्लॅकलिस्ट मध्ये. परंतु 5 वर्ष त्याच्याकडे आता 5 वर्षांनी दुरुस्त करायचा, तो दुरुस्त करून देईल. पण काय होतं, आपण परीक्षेमध्ये 100 मार्काचा पेपर असतो, 90 मार्क एखाद्या विद्यार्थ्याला डिस्टिंक्शनच्या फर्स्ट क्लासने पास होतो आणि 10 मार्क त्याला कमी पडतात. मला पत्रकार बंधूंना एकच विनंती करायची, बाबांनो शेवटी तुम्ही पण पत्रकार आहे, तुम्ही पण चांगली व्यक्ती करता. जर एवढी करून जर तुम्हाला दुखवलं तर तुम्हाला किती वाईट वाटेल. तुम्ही 90 मार्कावर लक्ष देत नाही, तुम्ही फक्त 10 मार्कावर लक्ष फोकस करता आणि हे चुकीचं काय, हे चुकीचं काय, हे चुकीचं काय हे दाखवता. हे बंधूंना कुठेतरी ते बदललं गेलं पाहिजे. ठीक आहे, चुकीला चूक म्हटलीच पाहिजे, तुम्ही त्याची जागृती केलीच पाहिजे, पण जी 90 मार्क आहे त्याचा पण तुम्ही कुठेतरी उहापोह केला पाहिजे. का तुम्ही बीकेबीएलचा विषय करत नाही? काय ह्यातनं हे रजारी वाढली, रोजगार मिळाला, व्यवसाय वाढले, ह्याचा कधी उल्लेख होत नाही. याची पण खंत माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला बंधून आहे. याचा पण माझी आपण ज्यांनी नोंद घ्या एवढीच विनंती करतो. बाबांनो, काम करताना खूप काही गोष्टी आहेत. शेती महामंडळाचा विषय पाठीमागच आपण मगाशी सांगितला, एमजीपीचा सांगितला. आज तुम्हाला मी सांगतो, मी एवढ्या गप्प बसलोय का? नाही गप्प बसलो. सुनील गावस्कर, तुम्ही आमच्या कॉलेजचे हिरो आहात, त्यावेळेस तुम्ही सिनियर हिरो, तुमची गाडी तुमचं त्यावेळेस म्हणजे अजून हिरोच आहे अजून तुम्ही, त्यामुळं हा हाय काय हिरोच आहेत ती आपली. त्यामुळं आता सगळं नाही बाकी सांगितलं तर महिला भगिनीत आमच्या, त्यामुळं आज हा रस्ता तुम्हाला सांगतो, आज तुमचा हा रस्ता आहे, बीकेबीएलचा रस्ता आहे तुमचा. हा रस्ता तुमचा बारामतीला झाला, तुम्हाला डायरेक्ट पुण्याला जायचंय, तुम्हाला डायरेक्ट भरणेवाडीला यायचंय. हा रस्ता तुम्हाला मी सांगतो, आता जो आपण प्रस्तावित आहे, कदाचित उद्या कॅबिनेट मिटिंग आहे. साधारणतः जर आचारसंहिता नाही लागलं तर ह्या 8 दिवसामध्ये ह्याचं टेंडर पण लागेल. साधारणतः 25.5 किलोमीटर तुमच्या निराळ नदी ते डाळच साधारणतः पर किलोमीटर 6 कोट. किती पर किलोमीटर? 6 कोट. हा कॉन्क्रीट रस्ता, हा तुमचा निरा डाळच ते निरा नदी हा तुमचा कळम गावाच्या तुमच्या बोरकरवाडीच्या लोकांसाठी तो साधारणतः 150 ते 200 कोटी रुपयाचा रस्ता तुमच्यासाठी मंजूर केलाय. हे पण तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघून मी सांगतो. अजून बाकीचं आपल्याला खूप काम करायचं. आपल्या 300 कोटीमध्ये मधला कळस शेळगाव आहे. सगळं सांगायचं नसतं तुम्हाला. त्यामुळं साधारणतः 300 कोटी रुपयाचा 303 सगळे मिळून 300 कोटीचा रस्ता आहे. साधारणतः तो 15 किलोमीटर तो रस्ता आणि हा 25.5 किलोमीटर असा रस्ता. बंधूंनो, 2 रस्ते आपण मंजूर हे केलेले. मुख्यमंत्री ग्रामसडक मधलं सुद्धा साधारणतः 35 किलोमीटरचे रस्ते, कॉन्क्रीट रस्ते नवीनच आपण बंधूंनो ते पण मंजूर, तो सुद्धा आपण ते करतोय. 25-15 सुद्धा आपण 20 कोटी रुपये करतोय. सामाजिक न्यायाचे पण आपण मंजूर करतोय, नगर विकासचे पण आपण मंजूर करतोय. नगर विकासच्या माध्यमातून सुद्धा चांगला निधी आपण आपल्या पूर्वीचं बघा, खरं लोक म्हणतात वगैरे गप्पा मारतात. आमच्या इंदापूर शहरातले नागरिक आता लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असते काय होतं इंदापूर शहर, पूर्वीचं इंदापूर शहर आणि आजचं इंदापूर शहर याचा फक्त विचार करा. नाही तर पूर्वी इंदापूर शहराला काय लोक उपमा, किती वाईट उपमा देत होती. एखादा पाहुणा रावळा इंदापूर शहरामध्ये आल्यानंतर किती आपल्याला वाईट वाटायचं, किती वेदना व्हायच्या. आज माझं इंदापूर शहर बदलतंय, इंदापूरची लोकसंख्या वाढते, तिथं नागरीकरण वाढतंय, तिथं रस्ते होत आहे, तिथं गटर योजना होतीये, तिथं बाकीच्या इमारती, शासकीय इमारती चांगल्या तिथं होत आहेत. आपल्या शहराची ओळख ही बंधून पोचली जाते. आणि महत्वाचं राहिलं, ज्या इंदापूर शहरामध्ये 400 वर्षापूर्वीच्या अगोदर वीरश्री मालोजी राजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांचे वास्तव होतं, त्या मालोजी राजांच्या आज जे गडीचं संवर्धन आहे, त्या गडीचं संवर्धन आणि त्या गडीबरोबरच की त्या चांदशेवली बाबाचं मुस्लिम समाजाचं दैवत आहे तो बाबा आहे. त्या बाबाच्या दर्ग्याचं तिथं हे घेतो, तिथं आपण तो कार्यक्रम त्यासाठी 37 कोटी रुपये बाबांना आपण ते मंजूर केले. ते काम लवकरच आपण त्याचा शुभारंभ करतो की जेणेकरून इंदापूर शहरामध्ये लोक आल्यानंतर, उजनी बॅकवॉटरला आल्यानंतर, आपले पक्षी पाहायला आल्यानंतर किंवा बाकीच्या गोष्टी पाहायला आल्यानंतर इंदापूर शहरामध्ये भेट द्यावी, इंदापूर शहराची जुनी ओळख पुसावी. यासाठी बंधूंना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चाललेला आहे.
उजनी असेल, बाकी उजनीच्या माश्यापासून की नुसतं आपण म्हणतो उजनी उजनी, मासे छोटे व्हायला लागलेत, चिलापी सापडायला लागलेत, पण मोठे मासे आपल्याला सापडत नाहीत. त्यासाठी बंधून ह्या वर्षी डीपीडीसी मधनं साधारणतः 1 कोट मासे आपण तिथं उजनीमध्ये सोडलेले. ठीक आहे, ह्या वर्षी पाणी कमी आहे, दुष्काळ आहे, जरी त्याचा ते झालं तर शेवटी त्यातनं आपल्याला जेणेकरून लोक त्या मासेमारी करणाऱ्या आमच्या भोई समाजात त्यातनं कसा फायदा होईल यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न बंधूंना निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय. काम बाकीच्या गोष्टी आपण सगळेजण करत राहू. आणि एक मी तुम्हाला सांगतो की इथून पुढे सुद्धा जेवढं आपल्याला आता आपल्या विषय राहिलेला आहे तो आपल्या शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न. बंधूंनो तुम्ही सहज बघा, आपण सहज जर आपण त्या चाळीमध्ये गेलो, त्या कामगारांची जर घरं बघितली किंवा पाहिल्यानंतर बंधूंनो जो विषय आपण जो घेतलेला आहे गावठाण विस्तार वाढ, मला इथल्या ग्रामस्थांना सांगायचंय की तुम्ही आपल्या ग्रामस्थांना तर द्या, त्यांना ग्रामस्थांना तर दिलंच पाहिजे, परंतु त्यामध्ये एक काहीतरी आरक्षित जागा, जे शेती महामंडळाचे कामगार 3 पिढ्या इथं राहतायत, त्या परिसरामध्ये राहतायत, त्यांना घरकुल योजनेसाठी जे गावठाण विस्तार जागा माझ्या शेती महामंडळाच्या कामगारांना आपण देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांनी सरपंचांनी त्यांना सहकार्य करावं. ती माणसं खरं तर आता त्यांना त्यांच्या गावाकडे अजिबात जागा नाहीये, त्यांचं वास्तव्य हे आपल्या इथंच कायमचं राहिलेलं आहे. त्या बाबतीमध्ये तुम्ही सहकार्य करा. बाकीचं सहकार्य माझं राहील, कारण शेती महामंडळाचे कामगार आणि शेतकरी विशेषतः कामगार ह्यांचं आणि माझं एक वेगळं नातं आहे, ह्यांचं माझं एक भावनिक नातं आहे. तेवढं यामध्ये ग्रामपंचायतीच्या सर्वांनी त्या बाबतीमध्ये सहकार्य निश्चित प्रकारे बंधूंनो करावं. आता बाकी काही जास्त बोलण्यापेक्षा बाकी बंधारे असतील, बाकी कामं वगैरे मी पिंटू ते सगळं सोडून दे. माझ्यासारखा कार्यकर्ता हा काम करणारा माणूस आहे. आमचे पत्रकार बंधू पण सगळे इथं हजर दिसत आहेत. बाकी पण आपल्याला इथं अनेक गावचे सरपंच लासोरण्यापासून सगळेच आता सगळ्याची नावं घेत नाही, सगळेच वालचंदनगरचे उपसरपंचापासून सगळीच मंडळी इथं हजर आहेत. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, परंतु बंधूंनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की 10 वाजले माझेच मला कळा नाही. बघा ताईला वाटलं असेल मामाचं लय बरे, काय काय मामाचं काय, मामाचीच मामाला माहिती. आता काय सांगू, एवढं काम करतो मरतो पण लय त्रास होतो या तालुक्यामध्ये. माझ्या आयुष्यामध्ये संघर्षच आहे, नेहमी संघर्ष आहे, नेहमीच काहीतरी. बाकीच्या आमदारांचं नागपूरला गेले तर तिकडे त्या ताडोबाला जातात, ह्याला जातात, बाकीकडे फिरतात, तिकडे गेले तर कोकणात जातात. खरंच 14 पासून कुठं कोकणात नाही, फॉरेनला नाही, ट्रिपला कुठं नाही. एकदा बालेचं तिकीट काढलं तुम्हाला माहिती आहे, माझी बॅग गेली पण मी परत माघारी आलो मीटिंग साठी. नाही करतात, मीटिंग लागली कालवा सल्लागारची. भाऊ लय अवघड आहे भाऊ, तुम्हाला मी सांगतो. इंदापूरचं कधी कधी खूप वाईट वाटतं, कधी कधी खूप दुःख वाटतं भाऊ. आणि माणसं खरं तुम्हाला तुम्ही खरं ओळखाय शिका. माझी तरुणांना विनंती सगळ्यांना, माणसाळे खरं माणसं ओळखाय शिका रे बाबांनो. गोड बोलून नुसतं पाठीवरती थाप टाकून तुझ्या घरी चहा प्यायला यायचं, तुझ्या घरी हे यायचंय, अशा माणसांचं बाबांनो खरं सांगतो किती दिवस आपण हे करणार आहे. त्यामुळे खरी माणसं खोटी माणसं ओळखा. आणि एवढंच सांगतो. आणि खरंच आज मी आमच्या दत्तामामाई समोर दिसतायत जानकर मळ्यातली, तो रस्ता कसा राहिला, ठीक आहे राहिला असेल तरी आपण तो रस्ता आता साधारणतः मे महिन्यामध्ये आपली ही आचारसंहिता संपल्यानंतर आपण तो रस्ता घेणारच आहोत. आज तुम्हाला मी सांगतो, मी आज पहिल्यांदा बघतोय माझ्या आयुष्यामध्ये, मी कळंबमध्ये एवढी मोठी सभा, आणि सभा नाही मी बघतोय तुमच्या मोहिते माळ्यापासनं, जानकर माळ्यापासनं, लालपुरीपासनं, बोरकरवाडीपासनं आज सगळीकडली माणसं आहेत. म्हणजे कुठल्या गावातला कुठल्या कोपऱ्यातला माणूस आणि युवक आजच्या सभेला आला नाही असं मला वाटत नाही, असं वाटत नाही मला. त्यामुळे मला तुम्हाला एक विनंती करायची, आजची ही आपली, तुम्ही आज माझी मिरवणूक काढली, ही तर सभा झाली आणि दत्तोबा फडतरेंनी सांगितल्याप्रमाणे बंधूंनो मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज मी ही सगळी कामं करू शकलो, आज जो तुमचा विकास करू शकलो, त्याला एकच माणूस माझ्या पाठीमागे खामके आहे. कोण आहे सांगा बरं, कोण कोण? मग आता सांगा, आपण एवढं जर सगळं दादा तुम्ही म्हणताय, उद्या दादा जे काही कोण उमेदवार उभा करतील, दादाच्या पाठीमागे आपण उभा राहणार का नाही राहणार? राहणार का नाही?
त्यामुळे बाबांनो, घड्याळ चिन्ह आहे, घड्याळाच्या चिन्हावरती आपण सगळ्यांनी बटन दाबावं आणि जेणेकरून आज मला वाटतं, मला आता तुमच्या निवडणुकीला सभा इथं गावात घ्यायची मला गरज वाटत नाही, कारण का सगळेच तुम्ही म्हणजे आज कुठली वस्ती राहिली, मी सगळ्यांची चेहरा बघतोय, म्हणजे कुठलं असं हे अध्यक्ष असं कुठलं राहिलं नाही. त्यामुळं आपण आणि अजूनही मला दुसरे मला काय राहिलं मला कळलं नाही, ते ह्याच्यामध्ये आपण तिथं ते ह्याच्या आपल्या राम मंदिरापाशी एक रस्ता मला कसं काय राहिला ते माहित नाही, तिथला एक रस्ता राहिला दिसला मला, कुठला रामवाडी बसला, ते एक रस्ता तुमच्या लक्षामध्ये राहू द्या, कारण तो रस्ता आणि जानकर माळ्यातला रस्ता हे आपण त्या बाबतीमध्ये हे करा. तुमचा ग्रामपंचायत स्मशानभूमी रस्ता, दशक्रियाविधी घाट, आता दशक्रियाविधी घाटचं कुठे नदीला केलंय, प्रपोजल दिले का? प्रपोजल दिलंय का? आता तुम्हाला सांगत नाही, मला तुम्ही इतकं तयार केले की आता आपलं मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन ह्याचं तुम्हाला मी सांगतो, शेवटी ह्या नदीला पाणी आल्यानंतर पूर येतो असं जर सरपंचाने जर दाखवलं नाही, घाट चांगला व्हायचा. पैसे शिल्लक आहे, केंद्र राज्य सरकारचे पैसे असतात, फक्त डोकं लावलं पाहिजे. तुम्ही प्रस्ताव द्या, आपण त्या ह्याचा प्रस्ताव बहुतेक मंजूर केला आपण माझा त्या दगडवाडीचा, साधारणतः दगडवाडीसाठी आपण साधारणतः 5 कोटी रुपये दगडवाडीसाठी मंजूर ह्यासाठी केले की आमच्या देवाला भीती, काय त्या नंदोबाला आमच्या भीती ह्या पूर आल्यामुळं. पत्रकार बंधू लय डोकं लावावं लागतं रे बाबांनो, नुसतं इतकं सोपं नाहीये हे, तुम्हाला लय असं मस्त तुमचं बरोबर आहे, तुम्हाला काय तुमची काय प्रतिक्रिया? बरं आता हे असे बोलले, तुमची काय प्रतिक्रिया? आमची काय रे, माझी प्रतिक्रिया नाही, हे पण तुम्हाला आज माझ्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, नाहीतर माझी काय प्रतिक्रिया नाही. माझी प्रतिक्रिया एवढंच आहे, आमचा युतीचा धर्म आहे, सगळ्यांनी प्रामाणिकपणे पाळावा. नंतरच्या निवडणुका येतील काय येतील ते काय वरचं ठरल, वरचं ठरलं, तुमचं ठरलं, आम्हाला मान्य, आमचं ठरलं, तुम्हाला मान्य करायचं ना, तुम्ही ठरवायचं. असं शेवटी जे वरचं ठरल, जे वरचं ठरल, ज्या नेत्याला तुम्ही मानता, ज्या नेत्याला आम्ही मानतो, त्या दोघं जे काय ठरवतील तो आपण निर्णय मान्य करायचा. विनाकारण आता आरोपण प्रत्यारोपण हे काय, विधानसभेची निवडणूक नाही, त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला टायमाला आपण ते नेते जे सांगतील, वरचे नेते, तुमचे नेते, आमचे नेते जे सांगतील ते मान्य करायचं. विनाकारण इथं कावकाव करून काय उपयोग आहे तुम्हाला मी सांगतो, काय उपयोग नाही कावकाव करून, चावचाव करून तुम्हाला मी सांगतो. आणि विनाकारण आरोप प्रत्यारोप करून काय उपयोग नाही. मला तालुक्यातील जनतेला सगळ्यांना सांगायचं, लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघत असता, मला जनतेला सगळ्यांना सांगायचं, तुम्ही तुमच्या गावाबद्दल विचार करा. तुमचं पूर्वीचं गाव आठवा आणि आताचं गाव आठवा, तुमचे रस्ते आठवा किंवा तुमच्या बाकीच्या योजना आठवा. आणि आता त्यासाठी बाबांनो प्रयत्न, माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार म्हणून, एक तुमचा सेवक म्हणून तिथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. शेतीच्या पाण्याचा विषय आहे, ती योजना आपली मंजूर नामंजूर झालेली आहे, ती योजना परत कशी सुरू करता येईल. मुळशीचं पाणी जे टाटा कंपनी विजेसाठी वापरते, ते पाणी टाटाची विजेची व्यवस्था वेगळी व्यवस्था करून मुळशीचं पाणी पुण्याला आणून ते खडकवासल्यामध्ये कसं घेता येईल. जे पाणी कोकणामध्ये काय पाणी, कोकणातलं पाणी समुद्रात चाललंय, ते पाणी उचलून पानशेतमध्ये कसं आणता येईल, बाडगरमध्ये कसं आणून टाकता येईल, की जेणेकरून माझ्या इंदापूर तालुक्यात त्याचा कसा जास्त फायदा होईल. आता एक योजना आहे, ती मी काय सांगणार नाही. बंडूदादांनी सांगितले की मामा काय लय सगळं सांगायचं नाही. शेती महामंडळाचं तुम्हाला मी हे सांगतो, आता ती मीटिंग असाच मालोजी राजांच्या बाबतीमध्ये मला वाटतं इथं आता नसल, बाळा ढवळे, भारत जामदार आणि अजून कोण होतं, दीपक महेश आमबाबा, आमचं प्रशांत गराडी सांगतात, अतुल शेट्टी, त्या लोकांना माहित आहे काय होतं. काही लोकांचं खरं सांगतो मला कधी कधी दुःख काय होतं की आपण करायचं नाही आणि एखादं दुसरं करत असलं की श्रेय मिळून आहे, आपल्या राजकारणात कसं व्हायचं यासाठी योजना हाणून पाडायच्या, हा काही लोकांचा प्रयत्न असतो. निमसाकर करांना मला मी तुम्हाला एवढं सांगतो शेळक्यांना की कुठं भैया तुम्ही सगळे अमोल पाटलाला कमी नाही पाणी, अमोल पाटला हा. आता निरा देवगरचं गंमत सांगतो तुम्हाला.
नीरा देवधरचं कॅनलचं काम जर सुरू झालं ना, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपला जानेवारी फेब्रुवारी नंतर आपल्याला थेंब खाली मिळायचं नाही. थेंब पाणी जर आता आपण रोबाब जे करतोय नीरा देवधरच्या ह्याच्यावर करतोय, त्यामुळे आता आपल्याला काहीतरी वेगळी व्यवस्था केली पाहिजे. जर वेगळी आपण व्यवस्था केली नाही तर आपल्या घरातला आपला माणूस, आपल्या घरातला आपला मुलगा, आपला नातू, आमचा आजोबा नालायक होता, आमचा वडील नालायक होता, यांनी पाण्यासाठी काय प्रयत्न केला नाही हे आपल्या घरात आपल्याला म्हणतील. म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता उद्याच नीरा देवधरचं जर पाणी भाऊ गेलं आप्पा तर आपल्याला खूप त्रास होणार आहे. त्या बदल्यामध्ये आता काय आपल्याला त्यात वेगळी व्यवस्था करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणे चाललेला आहे. काही गोष्टी मी आज बोलणार नाही, आणि बोलणार ह्यासाठी नाही की झाकली बोलतो तातडी. कसं आम्ही शेतकऱ्यांचं 2चं 1 केलं, कामगारांना गावाला विस्तार वाढीसाठी किंवा गावाच्या विकासासाठी, घरकुल योजनेसाठी, दवाखान्यासाठी, शाळेसाठी, स्मशानभूमीसाठी, तुमच्या आमच्या मुस्लिम समाजासाठी जे आता आपण शेती महामंडळात जमीन देणार आहे, आमचे राजाभाऊ भोसले पण आहेत की पुढे हे देणार आहे, त्या गोष्टी आम्ही पहिल्यांदा कळून दिल्या नाही, तर मग अचानक मीटिंग लावून त्या मंजूर करून घेतल्या, आणि मंजूर करून घेतल्यानंतर ह्या गोष्टी बदलून आपल्या सगळ्यांना समजलेल्या आहेत. त्यामुळं कळमचा आमच्या आंबेडकर उद्यानाचा निधी असेल किंवा आमच्या ग्रामपंचायत स्मशानभूमी रस्ता असेल, दशक्रिय विजय घाट असेल, यासाठी बंधूंना आपण निश्चित प्रकारे आंबेडकर उद्यानासाठी सुद्धा मी तुम्हाला संकल्पना एक एक मिनिट बघा, फक्त बघा, एकच मिनिट बघा बरं, वेळेवर बघितलं तुम्ही. आता बघा अशा पद्धतीनं करायचं, मग आता ती कसा निधी आणायचं तुम्हाला सांगावं लागेल. गावची शान वाढणार आहे, गावची शान वाढणार आहे. फक्त एवढ्या बिल्डिंग रोड टच आहे सगळं. हा, आणि जागेनुसार प्लॅन बनवलेला आहे मागं. त्यातलं एक काम तुम्ही 25 लाखाचं चालू बी केलंय. एक केलं 25 लाखात चालू. आपण तवर दुसऱ्याशी खरं सांगू का, हे वालचंदनगरसाठी मी केलं होतं, पण वालचंदनगरला जागेचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय काहीतरी. वालचंदनगरला जागेचा तुला तरी माहिती का, एवढं काम माझा आत्मप्रयत्न चाललेलं वालचंदनगरसाठी. वालचंदनगर ट्रस्टच्या काहीतरी जागेचा शासनाला प्रॉब्लेम काहीतरी येतोय, तर वालचंदनगरसाठी खूप आपण चांगला प्लॅन किंवा वालचंदनगरसाठी आपण बंधुत्व केलेलं आहे, आपण ते करायचं आहे. पण तो काय जो प्रॉब्लेम आहे करायचा त्यासाठी मिटिंग लावून आता काहीतरी तो खेंगडे आमचा जो पीए पुण्यातला त्याला सगळं माहिती, तो एका मिनिटात तुला सांगेल की वालचंदनगरचे त्याला काय अडचण काय येते. तुला सोनू माहिती आहे का वालचंदनगरचं तुला प्लॅनचं काय? ठीक आहे, आपल्याला त्यातनं मार्ग काढला पाहिजे ना आपण. ठीक आहे, आपण कळम वालचंदनगरचं झालं पाहिजे, कळमचं झालं पाहिजे, शेवटी वालचंदनगरचं तर नक्कीच झालं पाहिजे, कारण का वालचंदनगर आणि हे पण झालं पाहिजे असं तुम्ही लगेच माझ्याकडे बघू नका, पण ते कळमचं झालं पाहिजे, वालचंदनगर झालं पाहिजे. पण वालचंदनगरला एक वेगळी त्याचा वालचंदनगरची ओळख मी तुम्हाला आजही सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आजही महाराष्ट्रामध्ये, आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शांतता प्रिय कुठली जयंती असेल महाराष्ट्रामध्ये तर ती माझ्या वालचंदनगरची, याचा सुद्धा उल्लेख बंधून आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे. त्यामुळे वालचंदनगर सुद्धा काय गोष्टी आता त्यामध्ये मिटिंग लावून भविष्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना करायचे. त्यामुळे आता जास्त काय बोलत नाहीत. तुम्हाला भुका लागल्यात, मला भुका लागल्यात, मला पुण्याला जायचंय, तुम्हाला सगळ्यांना घरी जायचंय. त्यामुळे पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिला, आणि लाईव्हच्या माध्यमातून तालुक्यातल्या अनेक लोकांनी माझं कदाचित ऐकलं असेल. ह्या साध्या आपल्या हाय आमदार साधा आहे, सरळ आहे, समजून घ्या, सांभाळून घ्या रे बाबांनो. किती दिवस आपण आता जरा खरं ओळखा, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.